एकच भगवा झेंडा आहे। भगव्याचा अर्थच आहे भयरहित, गर्वरहित आणि वासनारहित म्हणजे भगवा। आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की जेव्हा तुम्ही वारीमध्ये जाता तेव्हा जगाचं कोणतंही भय तुम्हाला भीती दाखवू शकत नाही। सर्व जातीचे समूह तिथे येतात, गोर गरीब कष्टकरी आणि श्रीमंतही येतो, नेताही येतो, पण तिथे येताना भगव्याचा ग म्हणजे गर्वरहित वागावं लागतं। आणि जेव्हा तुम्ही वारीमध्ये येता तेव्हा भगव्याचा वा म्हणजे वासना रहित ही तुमची भूमिका घेऊन यामध्ये आनंद शोधायचा असतो। आणि हाच भगवा ध्वजाचा अर्थ आहे। म्हणून भगवा आपण इथं आत्ता दाखवून या वारीचा शुभारंभ केला आहे। आणि ही वारी अनंत काळ आम्हा सर्वांना महाराष्ट्राच्या पुरोगामी मानसिकतेला अशीच ऊर्जा आणि शक्ती देत सर्व जाती धर्माच्या बाहेर जाऊन आम्ही सर्व एक आहोत हा भाव या वारीतून निर्माण होतो। काही लोक जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात, जाती जातीच्या आधारावर विष कालवण्याचा प्रयत्न करतात, पण या सर्व विषावर रामबाण उपाय आहे, तो म्हणजे आमचा आध्यात्मिक भाव, ही वारकऱ्यांची वारी। भाऊ, ऐतिकडे सरकार वेगवेगळ्या योजना वारकऱ्यांसाठी आणते, परंतु विरोधकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया होत आहेत की आत्ताच वारकरी तुम्हाला राजकारण केलं जाते। मला वाटतं की त्यांना माहीत नसेल, मी अर्थमंत्री असताना निर्मळ वारी याला पैसे द्यायची सुरुवात झाली। हां, हे खरं आहे की या अगोदरच्या सरकारने कधीच या दृष्टीने विचार केला नाही। सरकार तर काँग्रेसची होतं, तेव्हा मग पालखी मार्ग का काढला नाही, त्याची कल्पना का आली नाही, किती खड्ड्यामध्ये राहावं लागायचं। आता निर्मल वारी आम्ही केली, काही लोकांचं पोट दुखतं, पण भगवान विठ्ठलाच्या चरणी आम्ही एवढीच प्रार्थना करू की भगवान विठ्ठला आशीर्वाद दे, यांची पोटदुखी कमी होईल। ताज्या घडामोडींसाठी जनहितवादी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। जनतेचा बुलंद आवाज, जनहितवादी न्यूज।